तर गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली। त्यावरून भाजपने नोंद घेऊन भूमिका स्पष्ट करावी असं अजित पवार म्हणालेले आहेत। यावरून आता भाजपने अजित पवारांनाच घेरलेलं आहे। आम्ही पडळकरांचा निषेध करतो, तुम्ही संजय राऊत यांचा निषेध करणार का, असा थेट सवाल माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी विचारलाय। माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये। गोपीचंदजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु 2 दिवसापूर्वी जेव्हा संजय राऊत अजितदादांबद्दल काय बोलले होते, पाकिस्तानचं रक्त आहे का, अशा पद्धतीची भाषा अजितदादांनी केली होती, तेव्हा ती योग्य होती का? संजय राऊत सातत्यानं अश्लाघ्य भाषेत, अश्लील भाषेमध्ये लोकांवर टीका करतात। अजितदादांबद्दल अतिशय आक्षेपार्ह शब्दामध्ये संजय राऊत यांनी टीका केली होती, तेव्हा यापैकी चकार शब्दाने देखील बोलले नव्हते। मी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आणि संजय राऊत यांच्याही वक्तव्याचं समर्थन करत नाही। दोन्ही बाजूनी अशा पद्धतीची वक्तव्य येऊ नयेत, यासाठी आपण काळजी केली पाहिजे। यानंतर पुढची बातमी पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आनंद दिघे जिल्हा प्रमुख होते अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं रान पेटवलं होतं। ठिकठिकाणी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला होता। तसंच काही ठिकाणी त्यांचे फोटो देखील जाळण्यात आले होते। काल केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत आजही ठाम आहेत। काल, आज आणि उद्याही बाळासाहेबच सर्वोच्च असं संजय राऊत हे म्हणालेले आहेत। यावेळी त्यांनी राजन विचार यांचं नाव घेत एकनाथ शिंदेंवर देखील जहरी टीका केली आहे, तर श्रीकांत शिंदेंना देखील डिवचलंय। दरम्यान आपल्या वक्तव्यावर टीका करणारी टेंभी नाक्याबाहेरील टपोरी पोरं असल्याचा निशाणा त्यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांना लगावलाय। शिवसेनेचा एक प्रोटोकॉल आहे। शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं आम्ही कोणीच नाही आहोत। आमचाही फोटो नसेल, उद्धव ठाकरे सुद्धा लावू देणार नाहीत। अशा वेळेला अमित शहा आणि मोदी यांना बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व जे आहे टोलेजंग अजूनही राज्यात, ते खाली करण्यासाठी त्यांनी प्रतिक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। हे आनंद दिघ्यांना सुद्धा मान्य झालं नसतं किंवा होणार नाही। एकनाथ शिंदे यांनी ते जे स्मारक आहे किंवा मेमोरियल आहे दिघे साहेबांचं, तिथे जावं, शांतपणे आत्मचिंतन करावं दिघे साहेबांच्या समाधीसमोर। त्यांना जर त्यातून दिघे साहेबांनी का साक्षात्कार दिला तर त्यांना कळेल की आपण किती मोठी चूक केलेली आहे ती। बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे सर्वोच्च नेते तेव्हाही होते आणि आजही आहेत। भ्रष्टाचाराला कशाला घेरायचं, बेईमान नेत्याला कशाला घेरायचं, तो आपोआप त्याच्या कर्मानं मरत असतो। राज ठाकरे गेलेत, उद्धव ठाकरे जातील, आम्ही सगळे जाऊ। मीही जाणार आहे। का नाही जाणार? का जाणार नाही? मी ठाण्यामध्ये, ठाणे कोणाचं आहे? ठाण्यावरती भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी लावला, एकनाथ शिंदेनी नाही लावला, पण त्याच्या पोराटोरांनी नाही लावला। जे लाभार्थी आहेत ना, आता आनंद दिघ्यांचं नाव घ्यायचं यांना अधिकार नाही। हे जे स्वतःला दिघ्यांचे शिष्य वगैरे समजतायत ना, त्यांनी कधीही आनंद दिघे साहेबांनी, त्यांच्याने आमचे सगळ्यांचे संबंध होते चांगले। हे कालची पोरं आहेत सगळी, हां, हे बाहेर उभे राहणारे रस्त्यावरची पोरं आहेत सगळी ही, आता काल आले ना ते, हे टेमेनेकाच्या बाहेर टपोरी करणारे सगळे पोरं आहेत। आनंद दिघे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्त्वाचे सदस्य आणि घटक होते। ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही। त्यांनी सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली। हे आता जे आहेत नाही, स्वतःला शिवसेना शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर, हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद दिघे यांनी कधी केले नाहीत। अरे कोण श्रीकांत शिंदे बाबा, काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी? उद्धव ठाकरेंनी केलेला खासदार आहे तो। शिवसेनेत होता का कधी हा पोरग? हे माननीय उद्धव ठाकरे त्याचा बाप गेला,
बापाने म्हटलं माझा पोराला सध्या काय काम नाही आहे, तो डॉक्टर आहे हाडांचा, बरं का, आणि गोपाळ लांडगेचं तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लावलं. तुम्ही काय सांगताय श्रीकांत शिंदे वगैरे, मला नका सांगू तू या शिवसेनेतल्या गोष्टी. मी इतकंच सांगतो, राजन विचारेने त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारेचे पाय धुवून तीर्थप्राशन केलं पाहिजे. शिंद्यांच्या घरामध्ये दुर्घटना घडली दुर्दैवाने, ते सैरवेर झाले होते, दुःखात होते. त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की साहेब, हा आपला कार्यकर्ता आहे, त्याच्या घरामध्ये दुर्घटना घडलेली आहे, आपण त्यांना सभागृह नेते करून त्यांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेऊया.